नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रकाश बदाने MPSC ॲस्पिरंट या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण येणाऱ्या एक्झामसाठी अतिशय महत्त्वाचे 20 प्रश्न आणि त्यांचे उत्तरं घेणार आहोत. त्यांचं स्पष्टीकरणही बघणार आहोत. मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि या 20 प्रश्नांपैकी तुमचे किती उत्तरं बरोबर येतात हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. मित्रांनो, क्वेश्चन्स अतिशय इम्पॉर्टंट आहेत. आयोगाच्या धर्तीवरचे प्रश्न आहेत, त्यामुळे तुम्ही काळजीपूर्वक हे क्वेश्चन बघावेत आणि उत्तरे देण्याचा प्रयत्न करावा. ओके, घेऊयात आजचा पहिला प्रश्न. सेवा सदन या संस्थेची स्थापना कोणी केली? सेवा सदन या संस्थेची स्थापना कोणी केली? ऑप्शन 1 पंडिता रमाबाई, ऑप्शन 2 रमाबाई रानडे, ऑप्शन 3 ताराबाई शिंदे आणि ऑप्शन 4 आनंदीबाई जोशी. तर मित्रांनो, याचं उत्तर आहे रमाबाई रानडे. ओके, रमाबाई रानडे यांनी सेवा सदन या संस्थेची स्थापना केलेली आहे. ओके, सेवा सदनची स्थापना 1908 रोजी मुंबई येथे करण्यात आली आणि तिची स्थापना रमाबाई रानडे यांनी केली. तिचा उद्देश होता की हिंदू, मुस्लिम आणि पारसी स्त्रियांच्या शिक्षणाची सोय करणे, त्यांना औषध पाण्याची मदत करणे, त्यांना गृहउद्योग शिकवणे. सेवा सदनची स्थापना 1908 रोजी मुंबई येथे करण्यात आली आणि त्यांचा उद्देश हिंदू, मुस्लिम, पारसी स्त्रियांच्या शिक्षणाची सोय करणे, त्यांना औषध पाण्याची मदत करणे, त्यांना गृहउद्योग शिकवणे. ओके, दुसरा प्रश्न आहे की भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमात 6 ते 14 वयोगटातील सर्व मुलांसाठी मोफत व सक्तीच्या शिक्षणाची तरतूद केली आहे? ऑप्शन 1 कलम 21C, ऑप्शन 2 कलम 21A, ऑप्शन 3 कलम 51A की ऑप्शन 4 कलम 51C. मित्रांनो, याचं उत्तर आहे कलम 51A. कलम 51A मध्ये सर्व 6 ते 14 वयोगटातील मुलांसाठी मोफत व सक्तीच्या शिक्षणाची तरतूद करण्यात आलेली आहे. 86वी घटना दुरुस्ती 2002 नुसार घटनेच्या 3 भागांमध्ये बदल करण्यात आला. भाग 3, भाग 4 आणि भाग 4A या 3 भागांमध्ये बदल करण्यात आला. भाग 3 मध्ये कलम 21A हे कलम समाविष्ट करण्यात आले आणि त्यानुसार 6 ते 14 गटातील मुलांना शिक्षणाचा हक्क देण्यात आला. त्यानंतर भाग 4 मधील कलम 45 मध्ये एक मार्गदर्शक तत्त्व ॲड करण्यात आलं. त्याच्या वाक्यरचनेत बदल करण्यात आला. त्याची वाक्यरचना करण्यात आली की 6 वर्षाखालील बालकांचे संगोपन व शिक्षणाची तरतूद राज्य शासन करेल. त्यानंतर भाग 4A मध्ये 11वे कर्तव्य समाविष्ट करण्यात आले. आधी 10 कर्तव्य होती, त्यात 11वे कर्तव्य समाविष्ट करण्यात आले. त्याला K असं नाव देण्यात आलं. ओके, त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की कॅबिनेट या संज्ञेचा राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये उल्लेख केलेला आढळतो? कलम 74, कलम 75, कलम 352 की कलम 353? मित्रांनो, याचं उत्तर आहे कलम 352. ओके,
44वी जी घटना दुरुस्ती झाली, 44वी घटना दुरुस्ती 1978 द्वारे कलम 352(3) मध्ये कॅबिनेट हा शब्द समाविष्ट करण्यात आला. कलम 352(3) मध्ये अशी व्याख्या आहे की कलम 75 खाली नियुक्त करण्यात आलेले पंतप्रधान व कॅबिनेट दर्जाचे मंत्री, इथे कॅबिनेट शब्दाचा उल्लेख करण्यात आलेला आहे. ओके. तर चौथा प्रश्न आहे की खालीलपैकी कोणते तळे चंद्रपूर जिल्ह्यात नाही? ताडोबा, नवेगाव, घोडझरी, असोला मेंढा. तर मित्रांनो, याचं उत्तर आहे नवेगाव. हे नवेगाव आहे हे गोंदिया जिल्ह्यात आहे. आणि ताडोबा, घोडझरी, असोला मेंढा ही तळे चंद्रपूर जिल्ह्यात आहेत. गोंदिया जिल्ह्यात असलेली तळे नवेगाव, पारसपाडा, रेंगेपार, उमरझरी, चोरखमारा आणि चुलबंद. त्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यात ताडोबा, घोडझरी, असोला मेंढा इत्यादी तळे आहेत. नंतर नागपूर जिल्ह्यामध्ये तोतलाडोह, अंबाझरी, पांढरवाडी, रामसागर इत्यादी तळे आहेत. नंतर भंडारा जिल्ह्यात सिवनी व चांदपूर ही तळे आहेत. ओके. त्यानंतर पाचवा प्रश्न आहे की पिवळ्या हिरव्या रंगाच्या शेवाळ वनस्पतींना टिंबटिंब असे संबोधले जाते. पिवळ्या हिरव्या रंगाच्या शेवाळ वनस्पतींना काय संबोधले जाते? क्लोरोफायसी, सायनोफायसी, फिओफायसी की झॅन्थोफायसी? मित्रांनो, याचं उत्तर आहे झॅन्थोफायसी. ओके. क्लोरोफायसी म्हणजे हरित शैवाल, सायनोफायसी म्हणजे नीलहरित शैवाल, फिओफायसी म्हणजे तपकिरी शैवाल, झॅन्थोफायसी म्हणजे पिवळे हिरवे शैवाल आणि रोडोफायसी म्हणजे लाल शैवाल. रोडोफायसी लाल शैवाल, झॅन्थोफायसी पिवळे हिरवे शैवाल, फिओफायसी तपकिरी शैवाल, सायनोफायसी नीलहरित शैवाल आणि क्लोरोफायसी म्हणजे हरित शैवाल. सहावा प्रश्न आहे की मादक पेये तयार करण्यासाठी टिंबटिंब वापरले जात नाही. 1. ग्लुकोज, 2. फ्रुक्टोज, 3. ईस्ट की यापैकी कोणतेही नाही? मित्रांनो, याचं उत्तर आहे ईस्ट. तर ईस्ट हे मादक पेये तयार करण्यासाठी वापरले जात नाही. ओके. मादक पेयात ग्लुकोज, फ्रुक्टोज वापरतात, तर ईस्ट हे पाव किंवा सच्छिद्र खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी वापरतात. ओके. नंतर सातवा प्रश्न आहे की दुसऱ्या पंचवार्षिक योजनेची अंमलबजावणी टिंबटिंब या काळात करण्यात आली. ऑप्शन 1 1950 ते 1955, ऑप्शन 2 1956 ते 1961, ऑप्शन 3 1952 ते 1957, ऑप्शन 4 1961 ते 1966. मित्रांनो, याचं उत्तर आहे
1956 ते 1961 हा दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी आहे. पहिली पंचवार्षिक योजना 1951 ते 1956 या काळात होती. त्यानंतर दुसरी योजना 1956 ते 1961 या कालावधीत चालू करण्यात आली. दुसरी पंचवार्षिक योजना 1 एप्रिल 1956 ते 1961. तिचा मुख्य भर होता जड व मूलभूत उद्योग. त्यासाठी प्रतिमान वापरण्यात आलं होतं PC महालनोबिस. त्या योजनेचं उपनाव होतं नेहरू महालनोबिस योजना. योजनेचं उद्दिष्ट होतं समाजवादी समाजरचनेचे तत्त्व साध्य करणे. परंतु मित्रांनो, या ठिकाणी दुसऱ्या योजनेत समाजवादी समाजरचनेचं तत्त्व साध्य होऊ शकलं नव्हतं. ओके. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती राष्ट्रीय उत्पन्नाचा अंदाज करण्याची पद्धत नाही? 1. उत्पादन पद्धत. 2. आयात निर्यात पद्धती. 3. उत्पन्न पद्धती की 4. खर्च पद्धती. मित्रांनो, याचं उत्तर आहे आयात निर्यात पद्धती. राष्ट्रीय उत्पन्नाचा अंदाज करण्यासाठी 4 पद्धतींचा वापर केला जातो. उत्पादन पद्धती, उत्पन्न पद्धती, खर्च पद्धती आणि अजून पुढे आहेत ही वस्तू प्रवाह पद्धती. तर GDPच्या गणनेसाठी भारतात वेगवेगळ्या क्षेत्रासाठी 4 पद्धतींचा वापर केला जातो. 1. उत्पादन पद्धत. 2. उत्पन्न पद्धत. 3. खर्च पद्धत की 4 वस्तू प्रवाह पद्धत. मित्रांनो, ही जी खर्च पद्धत आहे ही ग्रामीण बांधकाम क्षेत्रासाठी वापरली जाते आणि 4 जी वस्तू प्रवाह पद्धत आहे ती शहरी बांधकाम क्षेत्रासाठी वापरली जाते. ओके. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की सन 2001 ते 2011 या दरम्यान भारतातील लोकसंख्येचा वृद्धी दर हजारी खालीलपैकी किती होता? 2001 ते 2011. ऑप्शन 1 24.7%. ऑप्शन 2 23.9%. ऑप्शन 3 21.5% की ऑप्शन 4 17.64%. मित्रांनो, याचं उत्तर आहे 17.64%. ओके. भारताचा लोकसंख्या वृद्धी दर 1921 -0.31% म्हणजेच -0.31% हा आत्तापर्यंतचा सर्वात कमी वृद्धी दर होता. त्यानंतर 1971 मध्ये 24.80% आत्तापर्यंतचा सर्वाधिक वृद्धी दर होता 1971 मध्ये. 1921 आणि 1971 महत्त्वाचे आहेत. 1921 मध्ये -0.31% म्हणजेच सर्वात कमी वृद्धी दर होता आणि त्यानंतर 1971 मध्ये 24.80% आजपर्यंतचा सर्वाधिक वृद्धी दर होता. त्यानंतर 2001 मध्ये 21.54% हा वृद्धी दर होता व 2011 मध्ये 17.64% हा आपला वृद्धी दर होता. ओके. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की भारत सरकारने खालीलपैकी कोणत्या दिवशी राष्ट्रीय उत्पन्न समितीची स्थापना केली? ऑप्शन 1 4 ऑगस्ट 1948. ऑप्शन 2
4 ऑगस्ट 1949. ऑप्शन 3 4 ऑगस्ट 1950 की ऑप्शन 4 4 ऑगस्ट 1951. तर मित्रांनो, राष्ट्रीय उत्पन्न समितीची स्थापना 4 ऑगस्ट 1949 या दिवशी करण्यात आली होती. राष्ट्रीय उत्पन्न समिती 4 ऑगस्ट 1949. तिचा प्रथम अहवाल 1951 मध्ये जाहीर करण्यात आला आणि दुसरा अहवाल 1954 मध्ये जाहीर करण्यात आला होता. तर राष्ट्रीय उत्पन्न समितीचे अध्यक्ष PC महालनोबिस हे होते. तर सदस्य धनंजयराव गाडगीळ व डॉक्टर VKRV राव हे होते. ओके. पुढचा प्रश्न आहे की आशियाई फ्ल्यू म्हणजेच ॲशियन फ्ल्यू हा रोग कोणत्या नावाने ओळखला जातो? H5N1, ऑप्शन 2 H1N1, ऑप्शन 3 H3N3 की ऑप्शन 4 H2N2. तर मित्रांनो, याचं उत्तर आहे ऑप्शन 4 H2N2. आशियाई फ्ल्यू H2N2 या नावाने ओळखला जातो. तर H5N1 म्हणजेच बर्ड फ्ल्यू, H1N1 म्हणजे स्वाईन फ्ल्यू आणि H3N3 हा आहे एक इन्फ्लुएन्झाचा प्रकार आणि H2N2 म्हणजेच आपला एशियन फ्ल्यू. ओके. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, जालियनवाला बाग या बागेतील निरपराधी निशस्त्र जनतेवर गोळीबार करण्याचे आदेश कोणी दिले? ऑप्शन 1 जनरल डायर, ऑप्शन 2 ओडवायर, ऑप्शन 3 जेम्स फोर्ड की ऑप्शन 4 कर्झन. तर जालियनवाला बागेतील निरपराध जनतेवर गोळीबार करण्याचे आदेश जनरल डायर यांनी दिले. ओके. ओडवायर हा पंजाबचा लेफ्टनंट गव्हर्नर होता व जनरल डायर हा ब्रिगेडियर होता. ओडवायर याने जनरल डायरची नियुक्ती ब्रिगेडियर म्हणून केली होती पंजाब प्रांतामध्ये. त्यानंतर 13 एप्रिल 1919 या दिवशी जालियनवाला बागेत सभा आयोजित करण्यात आली होती. सभेचा मूळ उद्देश होता की डॉक्टर सैफुद्दीन किचलू व डॉक्टर सत्यपाल या नेत्यांना अटक केल्याच्या घटनेच्या निषेधार्थ ही सभा भरवण्यात आली होती. रौलट कायद्याविरुद्ध त्यावेळेस डॉक्टर सैफुद्दीन किचलू व सत्यपाल या नेत्यांनी काही आंदोलन केले होते. त्या कारणास्तव त्यांना अटक करण्यात आली होती व त्यांना अटक करण्यात आल्याच्या कारणामुळे जालियनवाला बागेत सभा आयोजित करण्यात आली होती व या सभेवर जनरल डायर यांनी तेथील जनतेवर, सभेतील लोकांवर गोळीबार करण्याचे आदेश दिले होते. आहे ग्रामसभेत सदस्य होण्यासाठी किमान वय काय आहे? 1 18, 2 21, 3 23 की 4 25. ग्रामसभेत सदस्य होण्यासाठी किमान वय 18 आवश्यक आहे. विद्यार्थी मित्रांनो, गावातील जे मतदार असतात ते मतदार होण्यासाठी वय असतं 18 वर्ष आणि सर्व मतदार हे ग्राम सदस्याचे सदस्य होण्यास पात्र असतात. ओके. पुढचा प्रश्न आहे की
संयुक्त मजूर पक्षाची स्थापना कोणी केली? ऑप्शन 1 मेघाजी लोखंडे, ऑप्शन 2 श्रीपाद अमृत डांगे, ऑप्शन 3 महात्मा फुले की ऑप्शन 4 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मित्रांनो, याचं उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संयुक्त मजूर पक्षाची स्थापना 1936 रोजी केली. 1936 मध्ये संयुक्त मजूर पक्षाची स्थापना त्यांनी केली. पुढचा प्रश्न आहे 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती सोहळ्याचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले? 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्य निर्मिती सोहळ्याचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले? ऑप्शन 1 यशवंतराव चव्हाण, ऑप्शन 2 बाळासाहेब खेर, ऑप्शन 3 धनंजयराव गाडगीळ, ऑप्शन 4 विठ्ठलराव गाडगीळ. तर महाराष्ट्र राज्य निर्मिती सोहळ्याचे उद्घाटन धनंजयराव गाडगीळ यांनी केले. ओके मित्रांनो, बरेच लोकांना वाटतं की निर्मिती सोहळ्याचे उद्घाटन यशवंतराव चव्हाण यांनी केले असेल, परंतु त्या निर्मिती सोहळ्याचे उद्घाटन धनंजयराव गाडगीळ यांनी केले आहे, हे इथे लक्षात घ्यावे. नंतर मुंबईच्या शिवाजी पार्कवर पंडित नेहरूंच्या हस्ते 1 मे 1960 रोजी कामगार दिनी महाराष्ट्र राज्याची घोषणा करण्यात आली. इथे घोषणा कोणी केली? तर पंडित नेहरूंच्या हस्ते घोषणा करण्यात आली. त्यानंतर 1 मे 1960 रोजी 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्य निर्मिती सोहळ्याचे उद्घाटन मात्र धनंजयराव गाडगीळ यांच्या हस्ते करण्यात आले. ओके. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे सत्यशोधक समाजाचे मुखपत्र कोणते होते? सत्यशोधक समाजाचे मुखपत्र कोणते होते? 1 सुधारक, 2 केसरी, 3 दीनबंधू की 4 प्रभाकर. याचं उत्तर आहे दीनबंधू. ओके. दीनबंधू या वृत्तपत्राची सुरुवात 1 जानेवारी 1877 रोजी पुणे येथून करण्यात आली. त्याचे संपादक होते कृष्णराव भालेकर. पुढे 1990ला नारायण मेघाजी लोखंडे यांनी मुंबई येथून या वृत्तपत्राचे संपादन केले. या वृत्तपत्राने प्राथमिक शिक्षणाचा आग्रह धरला होता. ओके. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील टिंबटिंब येथे सर्वात जास्त पाऊस पडतो? 1 चिखलदरा, 2 लोणावळा, 3 आंबोली की 4 गडचिरोली. मित्रांनो, महाराष्ट्रातील आंबोली येथे सर्वात जास्त पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्य आंबोली 745 सेंटीमीटर, महाबळेश्वर 623 सेंटीमीटर, गगनबावडा 621 सेंटीमीटर, माथेरान 517 सेंटीमीटर. आंबोली या ठिकाणी सर्वात जास्त पर्जन्य पडतं 745 सेंटीमीटर. ओके. पुढचा प्रश्न आहे भारताचे अंटार्क्टिकावर टिंबटिंब हे संशोधन केंद्र आहे. 1 आर्यभट्ट, 2
रोहिणी, 3 इंदिरा पॉइंट की 4 मैत्री? तर भारताचे अंटार्क्टिकावर मैत्री हे संशोधन केंद्र आहे. ओके. पहिले संशोधन केंद्र दक्षिण गंगोत्री 1984 मध्ये निर्माण करण्यात आले होते, मात्र 1990ला ते बंद झाले. आणि मैत्री हे दुसरे संशोधन केंद्र आहे. त्याची निर्मिती 1989 मध्ये करण्यात आली आणि मैत्री हे नाव इंदिरा गांधी यांनी सुचविले आहे. ओके. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र शासनाने महिलांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थेत आरक्षण शेवटी केव्हा वाढविले? ऑप्शन 1 2006, ऑप्शन 2 2011, ऑप्शन 3 2012 की ऑप्शन 4 1993? तर महाराष्ट्र शासनाने महिलांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थेत 2011 या वर्षी आरक्षण वाढवले. ओके. 110वी घटनादुरुस्ती 2011 मध्ये महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थेत 50% आरक्षण जाहीर केले. मित्रांनो, 73व्या घटनादुरुस्तीनुसार स्थानिक स्वराज्य संस्थेत महिलांना 33% आरक्षणाची तरतूद करण्यात आली होती. त्यानंतर 2011 मध्ये 110व्या घटनादुरुस्तीनुसार महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थेत 50% आरक्षण जाहीर करण्यात आले. ओके. मौद्रिक धोरण म्हणजेच मॉनिटरी पॉलिसी हे RBI द्वारे जाहीर केली जाते, तर फिस्कल पॉलिसी म्हणजे राजकोषीय धोरण हे भारत सरकारद्वारे जाहीर करण्यात येते. मॉनिटरी पॉलिसीचं मेन कार्य म्हणजे पैशाच्या पुरवठ्यावर नियंत्रण ठेवणे असते, तर फिस्कल पॉलिसी म्हणजेच राजकोषीय धोरण सार्वजनिक खर्च व कर महसूल संबंधित असते. ओके. मित्रांनो, तुमच्यासाठी एक प्रश्न आहे की राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार संयुक्त बैठक आयोजित करण्यात येते? पुन्हा एकदा ऐका. राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार संयुक्त बैठक आयोजित करण्यात येते? ऑप्शन 1 कलम 108, ऑप्शन 2 कलम 110, ऑप्शन 3 कलम 112 आणि ऑप्शन 4 कलम 117. तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपण घेतलेल्या 20 प्रश्नांपैकी तुमचे किती उत्तरे बरोबर आली हेही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. ओके. धन्यवाद मित्रांनो. जर तुम्हाला व्हिडिओमधील कंटेंट आवडला असेल, प्रश्न आवडले असतील, तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.